चला तर मंडळी, छानपैकी ना चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी तयार करणार आहोत. त्यासाठी ना वाटण तयार करून घेऊया. ही भाजी तुम्ही ना बोटे चाटून पुसून खाल आणि नाक मुरडणारे तर आवडीने खातील, एवढी छान चमचमीत भाजी बनते. त्यासाठी खोबरं, लसूण, अद्रक घ्यायचं, अर्धा चमचे जिरे घ्यायचे आणि बारीक वाटण तयार करून घ्यायचे. यामध्ये ना 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचे, लाल तिखट घालायचे 2 चमचे, तसेच अर्धा चमचा या ठिकाणी काश्मीर लाल तिखट घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं, 1 चमचा गोडा मसाला घालायचा आणि याची चव भरपूर वाढवण्यासाठी ना या ठिकाणी 2 चमचे कराळ चटणी घालणार आहे. आजी म्हणायची, ज्यावेळी आपण भाजीमध्ये कराळची चटणी घालतो त्यावेळी भाजी ना खूप छान बनते आणि चवीला एक नंबर बनते बरं का. आता हे सर्व वाटण करून घेऊया. थोडंसं पाणी घालायचं, पाणी घालून बारीक अगदी वाटण तयार करून घ्यायचं. आता बघा, या ठिकाणी 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि बारीक वाटण तयार करून घेतलं अशा पद्धतीने. आता या ठिकाणी 3 दोडके घेतलेले आहेत, साधारण पावशेर दोडके आहेत. याच्यावरच्या ज्या शिरा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि कडाही या ठिकाणी कट करून घ्यायच्या. आता आपल्याला दोडका जर कडवट वाटत असेल तर त्याची कडा एक कट करून घ्यायची आणि दुसऱ्या कडेवरती चोळून घ्यायची, त्याच्यामुळे कडवटपणा कमी होतो. आता याच्या वांग्याला फोडी करतो त्या पद्धतीने फोडी तयार करून घ्यायच्या आणि यामध्ये आपल्याला हा मसाला भरून घ्यायचा आहे. दोडक्यामध्ये सर्व मसाला भरून झालेला आहे. थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे. आता कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आणि थोडीशी कोथिंबीर घालायची तेलामध्ये. त्यामुळे कोथिंबीरचा छानपैकी स्वाद या भाजीला उतरतो आणि उरलेला मसालाही यामध्ये घालून घ्यायचा आणि 1 ते 2 मिनटं चांगला हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं चांगला मसाला परतून घेतला. तेल छानपैकी सुटलेलं आहे. आता यामध्ये भरून घेतलेल्या दोडक्याच्या फोडी घालायच्या आहेत आणि 1 ते 2 मिनटं चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. 1 ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे. हे गरम पाणी या भाजीमध्ये घालायचं आहे आणि झाकण ठेवून याला 4 ते 5 मिनटं मंद आचेवर चांगले शिजवून घ्यायचे आहे. 4 ते 5 मिनटं छानपैकी दोडक्याची भाजी शिजवून घेतली. बघा किती छान कलर आलेला आहे भाजीला आणि अगदी रबरबीत या ठिकाणी भाजी बनवून तयार झालेली आहे. अगदी खायला एक नंबर चवीचे होते. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.